बालमित्रांनो, welcome back to our family of Success Science Academy. Simple way to fall in love with physics. We are learning neat numericals on properties of electromagnetic waves. We are done with the first part, ज्यामध्ये 8 सम्स आपण घेतले होते नीटचे. आता पुढे नीट 2009चं 9 सम आहे बेटा. इलेक्ट्रिक फील्ड पार्ट ऑफ द EM wave in the medium is represented by this way. Okay, Ez is 0. Okay, the wave is, ठीक आहे ना. तर बेटा इलेक्ट्रिक फील्ड्स आर इन द वाय डायरेक्शन, नॉट इन झेड, असं म्हणणं आहे. ओके, वाय डायरेक्शन म्हणजे असे व्हर्टिकली. ठीक आहे, तर बेटा याला कम्पेअर करू आपण कोणासोबत. ई इज इक्वल टू ई नॉट, साईनच्या ऐवजी कॉस आहे. ओके सर, ओमेगा टी मायनस के एक्स. हे बघ ना, ओमेगा टी मायनस के एक्स, साईनच्या ऐवजी कॉस आहे. नो इश्यू, काही अडचण नाही. तर बेटा मला याच्यात आता मला क्वेश्चन काय आहे, इथं जे ऑप्शन्स दिलेत त्यांनी, ही मूव्हिंग अलॉंग प्लस एक्स मायनस एक्स प्लस वाय. whenever there is minus sign na beta, okay, whenever we people are having minus sign over here, always remember that it moves in the plus direction. ठीक आहे ना. आता राहिली गोष्ट कशाची, तर इलेक्ट्रिक फील्ड्स आर इन द वाय डायरेक्शन. ठीक आहे ना, which means magnetic field must be in the z direction and wave must travel, इथं x दिसतोय ना मला, नाही का, याचा अर्थ x डायरेक्शन मध्ये, परंतु निगेटिव्ह आहे. दॅट मीन्स पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. प्लीज रिमेंबर दिस. ठीक आहे ना, हे निगेटिव्ह साइन, दॅट मीन्स इट इज मुव्हिंग इन द अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. सो पॉझिटिव्ह एक्स साठी हे दोन ऑप्शन्स आहेत, म्हणजे हे सी आणि डी उडाले डायरेक्शन मुळे. राहिला विषय फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडाचा. तर बेटा ओमेगा टी मायनस के एक्स, आता हा ओमेगा आहे. फ्रॉम हिअर इफ आय कम्पेअर, ओमेगा इज 2 पाय इंटू 10 ची पॉवर 6. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो बेटा, 2 पाय एफ. इक्वेट करा, 2 पाय इंटू 10 ची पॉवर 6. 2 पायला 2 पाय, फ्रिक्वेन्सी 10 ची पॉवर 6, दोन्ही ठिकाणी तीच आहे. खाली विचार राहिला लॅम्बडाचा के एक्स. तर बेटा हा फॅक्टर के, राईट. के इज पाय इंटू 10 ची पॉवर -2, आणि के काय असतं बेटा, 2 पाय बाय लॅम्बडा इज पाय इंटू 10 ची पॉवर -2. ह्या पायला हा पाय गेला. सो बेटा लॅम्बडा विल बी, हा लॅम्बडा पलीकडे जाईल, ही 10 ची पॉवर अलीकडे आल्यावर प्लस होईल, ते 200 होईल. नाही का आलं, अरे बाळा, खालचा लॅम्बडा पलीकडे मल्टिप्लाय झाला, ही 10 ची पॉवर -2 आहे, इथं आल्यावर 10 ची पॉवर +2 होईल. 2 गुणिले 10 ची पॉवर +2 म्हणजे 100, 100 गुणिले 2 200. सो 200 मीटर. बी ऑप्शन इज करेक्ट. या स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट 10th क्वेश्चन इज फ्रॉम नीट 2008. The velocity of EM radiation in a medium is medium of the permittivity epsilon naught and permeability mu naught is, simply they have asked the formula. Beta, velocity in a medium, okay, velocity in a medium, two formulae you have to remember. Beta, vacuum असेल the speed of light is 1 upon under root mu naught epsilon naught, आणि बच्चा velocity in the medium is 1 upon under root mu m epsilon m असं घेतलं होतं आपण. ओनली म्यू अँड एप्सिलॉन. कळलं नाही बेटा, म्हणजेच अच्छा इन द मीडियम ऑफ परमिटिव्हिटी. अच्छा, मीडियम म्हणजे ऍक्च्युअली व्हॅक्यूम साठीच झालं हे. नो इश्यू, म्हणजे हा वाला फॉर्म्युला 1 अपॉन अंडर रूट म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. ऍक्च्युअल मध्ये मीडियम साठी हा फॉर्म्युला आहे, परंतु ते बोललेत की एप्सिलॉन नॉट म्यू नॉट, म्हणजे आपण कशासाठी घेतो, व्हॅक्यूम साठी. नो इश्यू. चला क्वेश्चन नंबर 11. द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आर इन अपोजिट फेज परपेंडिक्युलर, अपोजिट फेज पॅरलल, इन फेज परपेंडिक्युलर, इन फेज पॅरलल. तर बच्चा तुला माहिती आहे, आपण जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दाखवली होती ती दाखवली होती एक्स डायरेक्शन मध्ये. ही जी वाय डायरेक्शन बेटा, इथे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, आणि हा जो झेड आहे, ओके, इथं काय दाखवले आपण, मॅग्नेटिक. आणि तुम्हाला माहिती आहे एकाच वेळी मॅक्झिमम मिनिमम एकामेकाला परपेंडिक्युलर ऑसिलेट होतात बेटा ते, बरोबर. and they are always in phase, एकाच वेळी. that's why in phase आणि perpendicular, this option is correct. ट्रान्सफर्स वेव्ह आहे ना बेटा ती. ओके बेटा, क्वेश्चन नंबर 12 from NEET 2002. if E vector and B vector represent electric and magnetic field vectors of electromagnetic wave, then the direction of wave will be given. तर बेटा मला सांग, आपल्याला ऑलरेडी पाठ आहे E क्रॉस बी. यू मस्ट रिमेंबर E क्रॉस बी
कसंही असू द्या, डायरेक्शन मस्ट फाइंड. हा तर फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज इन E क्रॉस B. रिमेंबर दिस. 13th question from AIPMT 1997. If epsilon naught and mu naught are electric permittivity and magnetic permeability in the vacuum, epsilon and mu are corresponding quantities in medium. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. Then refractive index of medium is beautiful question. हे चारपैकी कोणता ऑप्शन will be for refractive index? Okay बेटा. Whenever light enters from one medium to another medium, let's assume rarer medium to डेन्सर मीडियम, तर बेटा हा नॉर्मल आहे. आणि लाईट काय होते बच्चा? बेंड. लाईट काय होते? बेंड. अँड इट्स स्पीड विल ऑटोमॅटिकली डिक्रीज. ठीक आहे ना. हा रिफ्रॅक्शन वाला फेनॉमेना आहे. आता इथे काय करायचं आपल्याला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दे आर आस्किंग. व्हॉट आर दे आस्किंग? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो प्लीज रिमेंबर द फॉर्म्युला 1n2. इथं म्यू नाही लिहिते मी रिफ्रॅक्टिव्हला, कारण की म्यू फॉर परमिएबिलिटी ना. तर बच्चा 1n2 इज n2 upon n1 is sin I upon sin R is same as V1 upon V2 is same as lambda 1 upon lambda 2. Please remember this concept. Please remember these four equalities. Okay. 1 n2 म्हणजे refractive index when the light is traveling from 1 to 2 or the wave is traveling from 1 to 2 is equal to refractive index of second with respect to first is sin I upon sin R. Okay. V1 upon V2 and is same as lambda 1 upon lambda 2. Clear आहे बेटा? ओके. मग आता इथे काय म्हणतात मला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियमची काय असेल? तर आता इथे बघ, कॅन आय राईट n ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हिल्यू व्हॅक्युम मी व्हॅक्युम टू मीडियम है की नाही? सो बेटा दिस विल बी, यू कॅन सी इट इज नथिंग बट V1 अपॉन V2. म्हणजेच व्ही च्या ऐवजी एअर करू का? ए व्हॅक्युम साठी एअर. अच्छा. सो वेवलेंथ इन द एअर अपॉन वेवलेंथ इन द मीडियम. बघ ना, 1 2 V1 अपॉन V2 इन दिस वे. अच्छा. आपल्याला वेवलेंथचा नाही विषय, तर व्हेलॉसिटी ना, आहे की नाही? आपल्याला दोन्ही फॉर्म्युले व्हेलॉसिटीची माहिती आहे. वेवलेंथ घेऊन काय उपयोग? आपल्याला व्हेलॉसिटी घ्यावं लागेल ना. व्हेलॉसिटी इन द एअर अपॉन व्हेलॉसिटी इन द मीडियम. तर बच्चा आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी इन द एअर आपण घेतो C आणि V इन द मीडियम. आणि दोन्ही फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे की बेटा, एक पुढे लिहितो. हे बघ, C अपॉन व्हेलॉसिटी इन द मीडियम. C चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बेटा, 1 अपॉन अंडर रूट म्यू नॉट एप्सिलॉन नॉट अपॉन व्हेलॉसिटी मीडियम साठी काय घेतो बेटा आपण? अंडर रूट म्यू इंटू एप्सिलॉन. ठीक आहे. मग आता याला जर का मी सोडवलं तर काय होईल? बघ ना, ही डिनॉमिनेटर पहिलं स्क्वेअर रूट डिनॉमिनेटर आहे आणि दुसरा बघ डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, इट विल बिकम न्यूमरेटर. सो इट विल बी अंडर रूट, दोघे रूट मध्ये. सो बच्चा एप्सिलॉन म्यू अपॉन म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. क्लियर है बेटा? So you can see this option is correct one. Yeah, screenshot. Okay. Last question of today's session. NEET 2002 चा क्वेश्चन आहे बेटा. Frequency of EM wave is best suited to observe a particle of radius 3 into 10 to the power minus 4 centimeter is of the order of, beta radius is nothing but lambda here. ठीक है ना? This that particular object is a particle, right? So he radius is nothing but like a wavelength. ठीक है ना? For EM wave this much काय म्हणतायत? सेंटीमीटर. ठीक आहे ना? बर, मग आता मला सेंटीमीटरचे पहिले मीटर करावं लागतील. कसे करू? 10 ची पॉवर -2. सो फायनली दिस विल बी 10 ची पॉवर -6 मीटर विल बी द वेवलेंथ. आपल्याला स्पीड ऑफ द लाईट इन द एअर माहिती आहे, 3 into 10 ची पॉवर 8 मीटर पर सेकंड. राईट. आता दोन्ही एस युनिट झाले. यस सर. बेटा आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे, C इज एफ लॅम्बडा. C is f lambda. Now what can I get beta? What are they asking? The frequency, right? Which is best suited. So frequency is C by lambda. दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. C is 3 into 10 to the power 8. Wavelength is 3 into 10 to the power -6.
3 3 कॅन्सल. ह्या 8 मध्ये खालचे 6 प्लस होतील आणि 10 ची पॉवर 14 विल बी द आन्सर. ऑलराइट बेटा, घ्या स्क्रीनशॉट.